थांब. जर तू आज हा संदेश दुर्लक्ष करून पुढे गेलास, हा देवाचा इशारा ऐकला नाहीस, तर आयुष्यभर पश्चाताप केल्याशिवाय तुझ्या हातात काहीच उरणार नाही. आज जे तू अनुभवत आहेस ते काही साधं नाही. तुला वाटतं सगळं संपलं, पण माझ्या बाळा, इथूनच खरी सुरुवात आहे. देव तुझी परीक्षा घेत नाही, तर तो तुला मजबूत तयार करत आहे. हे ऐकताना तुझ्या अंगावर काटा येईल आणि तुला असं वाटेल की हो, खरंच माझ्या आयुष्यात असंच घडत आहे. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठा बदल होणार आहे. तुला वाटतं की तू एकटा आहेस, तर हे नक्कीच ऐक. देवाने तुला इथे कोणत्या तरी मोठ्या कारणासाठी आणला आहे. तू ज्या वेदनेतून जात आहेस त्यामागे मोठं कारण आहे. हा व्हिडिओ तुला योगायोगाने दिसलेला नाही, तर साक्षात देवानेच तुझ्या आयुष्याचा रस्ता बदलला आहे. होय, तुला त्रास देणाऱ्यांचा शेवट खूप जवळ आला आहे. हे ऐकल्यावर तू कधीच आधीसारखा राहणार नाहीस. तुझं नशीब बदलण्याची वेळ आता जवळ आली आहे. देवाने तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठेवलंय. हा व्हिडिओ फक्त निवडक स्वामी भक्तांसाठीच आला आहे. या जगात कोटी लोक आहेत, पण त्यांच्यापैकी तुझ्या समोर हा व्हिडिओ का आला? तर हा काही साधासुद्धा योगायोग नाही. होय, आज जर तू रडत असशील तर हा संदेश तुला शेवटपर्यंत पाहावंच लागेल. कारण देव तुझ्यावर काम करतो आणि तुझा देवावर विश्वास ठेवावाच लागेल. जर तुझ्या आयुष्यात आनंद तुला मिळवायचा असेल, तर तुला भगवंतावरती विश्वास ठेवून हा संदेश पूर्ण ऐकावाच लागेल. जर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, जेव्हा तुला खूप एकटं वाटतं तेव्हा देव तुझ्या जवळच असतो. तुला वाटतं तू हरलास, थकलास, पण देव म्हणतो अजून खेळ संपलेला नाही. होय, तुझ्या प्रत्येक अश्रूला तो बघत आहे. प्रत्येक वेदना तुझी तो जाणतो आहे. फक्त तू त्याच्यावर विश्वास ठेवून थांबू नकोस आणि पुढे चालत राहा. तुला मागे खेचणारे लोक खूप आहेत, मला माहीत आहे. त्यांच्या हाकेला तू भीक घालू नकोस. अशा कुत्र्यांना बिस्किट टाकून पुढे चालावं लागतं, कारण ही लोक कुत्र्यासारखी भुंकणारीच असतात. म्हणून बाळा, आयुष्यात तू खचून जाऊ नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते काही कारणाशिवाय घडत नाही. कधी कधी देव आपल्याला थांबवतो, कारण पुढे आपल्याला खूप धोकादायक वळण असतं. कधी कधी तो आपल्याला तोडतो, कारण आपल्याला अजून मजबूत त्याला बनवायचं असतं. तू जे गमावलंय त्यापेक्षा काहीतरी मोठं खूप छान तुला मिळणार आहे, हे तू लक्षात ठेव. तुला असं वाटतं की आयुष्यात आता सगळं संपलं, कोणीच तुझं नाही. पण थांब बाळा, एक अदृश्य शक्ती आहे जी सतत तुझ्या सोबत आहे. ती तुला पाहू शकतं, पण तू तिला पाहू शकत नाही. पण ती तुला कधीच एकटं सोडत नाही. होय बाळा, आज देव तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलणार आहे. फक्त मन शांत ठेव आणि शेवटपर्यंत ऐक. बघ बाळा, तुला असं वाटतं की तुझ्या जवळच्यांनी तुला नाकारलं, झिडकारलं, तोडलं, सोडलं. पण बाळा, आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. का? तर आपण कोणासाठी थांबायचं नाही हे जर आपण ठरवलं आणि आपल्या मनाचं जर आपण जाणून घेतलं, समजलं, तर नक्कीच आपलं आयुष्य कोणासाठी थांबणार नाही. तसंच बाळा, बस करून दे आता लोकांसाठी जगणं, लोकांसाठी झुरणं, लोकांचं ऐकणं. आता तुला गरज आहे स्वतःसाठी जगण्याची, स्वतःचं मन जपण्याची. बाळा बघ, सगळ्यांचं करता करता तुझं संपूर्ण आयुष्य आता तू घालवलं आहेस. पण आता थांब. आता तीच चूक तू इथून पुढे करू नकोस. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घाबरू नकोस, हार मानू नकोस. जरी तुला सर्वांनी सोडलं असेल तरी तुझी स्वामी आई तुला कधीच एकटं सोडणार नाही. आता हे तुला कळणार आहे आणि तुझ्या आयुष्यातून जे गेले आहेत त्यांना पश्चाताप होणारच आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, तुला वाटतं की तुझी कदर कोणी करत नाही, पण देवाला तुझी किंमत आहे. तू देवासाठी खास आहेस, कारण देवाने तुला एक वेगळ्या कारणाने बनवलं आहे.
तुझं अस्तित्व व्यर्थ जाणार नाही. तू अजून खूप काही मोठं घडवणार आहेस. होय बाळा, तू रडत असशील तर लक्षात ठेव, देव तुझ्या प्रत्येक अश्रूला मोल देणार आहे. आज जर तू एकटा चालत असशील तर समज, देव तुझ्या सोबत आहे. फक्त तुला दिसत नाही, कारण तू कधीच एकटा नाहीस. बाळा, हार मानू नकोस, विश्वास ठेव, देव तुझ्या सोबत आहे. आजही, उद्याही आणि कायम. फक्त चालत राहा, कारण तुझं चांगला वेळ आता तुझ्या समोर येणार आहे. तुझ्या आयुष्यात ती आनंदाची गोड बातमी येणार आहे, ज्या बातमीची तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास. होय माझ्या लेकरा, मी पाहिले आहेत तुझे त्या प्रत्येक वेदना, ते दुःखाचे दिवस मी पाहिले आहेत बाळा. तुला जरी सगळ्यांनी साथ सोडली तर माझी साथ तुला कायमच मिळणार आहे. होय बाळा, तुझी स्वामी आई तुझा हात कधीच सोडणार नाही. तू स्वामी आईच्या दिशेने एक पाऊल टाकलास तर स्वामी आईने तुझ्या दिशेने 100 पावले टाकले आहे. होय बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. होय बाळा, आता पश्चाताप करण्याची वेळ तुझी नाही तर त्यांची आहे, ज्यांनी तुला दुःख दिलं आहे. माझ्या लेकरा, जे तुझ्या विरोधात होते, जे तुला तोडायला पाहत होते, जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची उलटे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यांचे वाईट दुःखाची वेळ आता जवळ आली आहे. होय, म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यासारख्या खऱ्या भक्तांसाठी आहे, ज्यांनी खूप काही सगळं सहन केलं आणि स्वामी आईवरचा विश्वास कधीच सोडला नाही. होय माझ्या लेकरा, जेव्हा तू शांत होतास, तू अपमान सहन करत होतास, तेव्हा लोकांना वाटलं की तू डरपोक आहेस, कमजोर आहेस. ते समजले की तुझा संयम म्हणजे तुझी कमकुवत बाजू आहे, दुर्बलता आहे. पण त्या मूर्खांना माहीत नव्हतं की तू माझा भक्त आहेस आणि तू तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला आहेस आणि स्वामी माऊली सगळं काही पाहत आहे. होय माझ्या बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे गेलं आहे ते सर्व प्राप्त होणार आहे. होय, आता त्यांना माझ्या रागाचा परिणाम भोगावा लागणार आहे. माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन राख रांगोळी होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते, वागत होते, त्यांची वाचा, त्यांचं बोलणं आता मी कायमचं बंद करणार आहे. जे माझ्या भक्ताला कमी लेखतात, जे त्रास देतात, त्यांना मी माझ्या आयुष्यातून आता कायमचं दूर करणार आहे. होय, मी त्रिनेत्री आहे, मी न्याय आहे. आता मला अन्याय करणारे लोक माझ्या नजरेसमोरच नको आहेत. होय बाळा, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण स्वामी आई आपल्या प्रिय भक्तांबरोबर कायम उभी असते. जर याच्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक दे, एक कमेंट दे आणि कमेंटमध्ये तू लिह स्वामी सेवा आणि मी. बघ, आज स्वामी माऊली तुझ्यावर खुश आहेत. आज तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत. खूप तू सहन केला आहेस, पण आता नाही. होय बाळा, तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे, पण त्या प्रत्येक अन्यायाचा बदला आता त्यांना मिळणार आहे. त्याचा हिशोब त्यांना आता चुकता करावा लागणार आहे. तुझ्या रक्षणासाठी ज्याने तुझ्या अंगावर ज्यांनी काटे टाकले, का तर त्यांची पायवाट मोकळी व्हावी, पण नाही, तुझ्या रक्षणासाठी मी तुझ्या पाठीशी आहे. आता मी त्यांच्या आयुष्यात अंगार टाकणार आहे. होय बाळा, तुझे अश्रू माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तू माझा आहेस. आता जो कोणी तुझ्या विरुद्ध जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरणार आहे. जर तुलाही कधी कोणाच्या उपेक्षेचा शिकार व्हावा लागला तर बघ, तू विश्वास ठेव, माझा संस्कार आता तुला मिळणार आहे. बाळा, ही वाणी त्या प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम तुला करायचं आहे. त्यासाठीच हा संदेश तू क्षणाचाही विलंब न करता शेअर कर. बाळा, तुझे सर्व दुःख आता मला दूर करायचे आहे. मला माहीत आहे तुझा माझ्यावर खूप अढळ विश्वास आणि श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला मी कुठेच तडा जाऊ देणार नाही. बाळा बघ, पुढच्या वेळी आता तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू नाही तर सुखाचे अश्रू येणार आहेत. होय बाळा,
तुझ्या आयुष्यातील ती पनवती आता कायमची दूर जाणार आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाचाच हंगाम येणार आहे. माझ्या लेकरा, बघ, माझा आशीर्वाद तुला प्राप्त करायचा आहे आणि त्यासाठीच तुला कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करायचं आहे. बाळा, आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची. स्वतःचा विचार करून जगणं चुकीचं नाही, पण त्या प्रवासात स्वतःला हरवणं मात्र नक्कीच चुकीचं आहे. होय बाळा, लहानपणापासून आपण दुसऱ्यांसाठी जगत आलो आहोत, दुसऱ्यांची काळजी घेत आलो आहोत, पण कोणीच आपल्याला विचारत नाही की तू बरा आहेस का. बाळा, बघ, आपण आनंदी असलो तर सर्व जग आनंदी असतं आणि आपण शांत असलो तर आपल्या घरच काय हे पूर्ण विश्व शांत होतं, पण ते फक्त आपल्या पुरतं. मग आपण सुखी असल्यामुळे जर कोणाला फरक पडत नाही तर आपण दुःखी असल्यामुळेही फरक पडणार नाही. होय बाळा, आपण इतरांना जास्त प्रेम देतो आणि आपण स्वतः मात्र दुःखी राहतो. पण बाळा, आता आपल्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आनंदी राहायचं आहे. होय बाळा, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायचं आहे. आपल्या स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही बाळा. आपण स्वतःला मागे ठेवतो, आपली स्वप्न धूळ खात पडतात आणि आपण सर्व दुसऱ्यांसाठी करत असतो आणि आपण म्हणतो की अजून वेळ आली नाही, नंतर बघू. पण असं म्हणता म्हणता दिवसामागे वर्ष आणि वर्षानुवर्ष असंच आयुष्य निघून जातं आणि शेवटी हातात राहतं तो पश्चाताप. वेळ निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप उरतो, पण त्याचा काही उपयोग नाही बाळा. आपण इतरांना प्रेम देत देत आपण स्वतःलाही प्रेम देत आपण दिलं पाहिजे, त्याशिवाय हे आयुष्याची काही मजा नाही. होय बाळा, भगवंताने आपल्याला 84 लक्ष योनीमधून मनुष्य योनीत जन्म दिलेला आहे. ते असंच दुःखी कष्टी राहून रडत बसण्यासाठी नाही किंवा संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी खर्च करण्यासाठी नाही, तर त्यातले काही मोजके आनंदाचे क्षण स्वतःसाठी जगण्यासाठी सुद्धा आहेत. मग ते आपण का बरं नको जगायला. केलं ना, आतापर्यंत खूप काही सर्वांसाठी केलं, पण आता बास. कारण आपल्या त्या आपण जे ते काम केलं आहे त्याची जाणीव कोणालाही नाही. मग इथून पुढचं आयुष्य तरी आपण स्वतःसाठी नको का जगायला. तर होय माझ्या लेकरा, आता तुला ते सर्व मिळणार आहे. ज्या योजना तू आखून ठेवल्या आहेस त्या प्रत्येक फळाला लागणार आहेत. ते प्रत्येक तुझं कर्माचं फळ तुला आनंदाच्या रूपात, तुला व्याजाच्या हिशोबाने परत मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तू खूप दुःखी आहेस आणि तू खूप सहन केला आहेस. तुझी प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक वेळेची तळमळ मी पाहिली आहे. पण बाळा, आता ती वेळ सरत आली आहे, संपत आली आहे. आता तुझी सुखाची वेळ सुरू होत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, आता तुझ्या आयुष्यात इतका आनंद, इतकी भरभराट येणार आहे की ज्याची तू कल्पनाही केली नसशील. आणि ज्यांनी तुला सोडून गेले आहेत, ज्यांनी तुला त्रास दिला आहे, आता ते पश्चाताप करणार आहेत. बाळा, लोकांकडे तू दुर्लक्ष कर. लोकांचा जर तू विचार करत बसलास तर तू स्वतः कधीच खुश राहणार नाहीस. ही एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव. तुला सर्वात पहिले स्वतःला खुश करायचं आहे आणि नंतर लोकांचा विचार करायचा आहे. माझ्या लेकरा, आयुष्य खूप कमी आहे जर पाहिलं तर, आणि जर पाहिलं तर खूप सुंदर आणि खूप मोठा आहे. तूच ठरव की तुला कमी आयुष्य जगायचं आहे की आनंदाने भरभरून प्रत्येक क्षण आणि क्षण जगायचं आहे. माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, जर तू आनंदी असशील तरच सर्व काही आनंदी आहे. हा माझा आशीर्वाद तुला कायमच मिळणार आहे.